लगेगा. अरे मग काधी कसे टाकणार लवकर? टेम लगेगा टेम. क्या लगेगा? टेम. टाइम लगेगा. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत. तर मित्रांनो, इकडे बघू शकता आरव जे बसलेले आहेत, झोपलेले नाहीत. आणि आज आलो मी लवकर घरी आणि आल्यानंतर छानपैकी घेतलेले मी झोप. आणि त्याच्यानंतर आज आता संध्याकाळ झालेली आहे, वातावरण छानपैकी कमी झालेलं आहे. बघू शकता बाहेरचं तुम्हाला दाखवतो, ऊन उतरलेले आहे. आणि त्या अगोदर आपण थोडंसं तुळशीला पाणी टाकून घेऊया. हे थोडं पाणी आहे याच्यामध्ये, कारण की मॅडम आमच्या आल्या ना, अगोदर पहिले विचारतात काय हो पाणी टाकलं की नाही तुळशीला, कोणी पाणी टाकलं की नाही, नाहीतर मग ते टाकायला घेतात. तर अगोदर पाणी टाकून घेऊया. बस अर्धा तांब्या आण. तर बघू शकता भरपूर ऊन होतं मित्रांनो, आणि धूळ तरी कुठून येते काय माहिती. तर अगोदर तुळशीला पाणी टाकून घेऊया. हां, अहो काय टेन्शन खतम. तू काय काय घेऊन आला? मी बघू शकता पॅकेट आणलंय. पॅकेट. पॅकेट अच्छा, टोस्ट आणि हे बटर घेऊन आलेलं आहे. साहेब कारण की या साहेबांनी सांगितलं की पप्पा बटर छानपैकी चहा बनवा, भूक लागलेली आहे. तर बस. मम्मीची वाट न बघता आपण चहा बनवायला सुरुवात करूया. तर चला. तर इकडे मशीन लावून घेऊया मित्रांनो, कारण की कपडे भरपूर होते. कारण की कपडे नाही टाकले तर आणखी जमा होतील. आणि या मशीनमध्ये कसे 10 कपडे, 10 11 12 कपडे जास्तीत जास्त, त्याच्यावरती परत आपल्याला लावावं लागते आहे ना. एकत्र आपल्याला लावता येणार नाहीत पूर्ण कपडे. पण आता अर्धे जेवढे होते तेवढे आपण टाकले त्याच्यामध्ये. चला ते दाखवेलच. ॲड 1 कप. ॲड झालेलं आहे 1 कप. आपण सर्फ एक्सेल ऑलरेडी टाकलेलं त्याच्यामध्ये 55 मिनटाचा दाखवला आहे. आणि इकडे बघू शकता आपला चहा उकळतो आहे छानपैकी, कारण की मी अगोदर दूध गरम करून घेतलं होतं चहा, आणि एकदम घर एकदम स्वच्छ करून घेतलं होतं, पुसून वगैरे घेतलं होतं. आता बस चहा झाला, बस चाय प्यायला बसूया. तर मित्रांनो, आपण घेतला इकडे चहा, हे काय टोस्ट बिस्किट, आणि माझ्यासाठी चपाती, आणि याच्यासाठी टोस्ट मागवले होते. बटर सॉरी, बटर कन्फ्युजन होतं मित्रांनो. टोस्ट आहेत की बटर आहेत? अच्छा, हे टोस्ट ते बटर. मला पण कधी कधी होतं. अच्छा, तर साहेबांना भूक लागली होती, तर हे एवढं माझ्यासाठी नाही आहे, थोडंफारच मी चपाती खाणार आहे. आणि आमचा साहेब कुठे गेला? साहेब हे बघू शकता मागे बसलेला आहे. साहेबांनी ऑलरेडी केळी खाल्लेली आहेत, कारण की तो काही खाणार नाही. तर आमच्या या साहेबालाच लागली होती भूक. तर छानपैकी चहा घेतलेला आहे, आणि मॅडमसाठी थोडासा चहा ठेवलेला आहे. आल्या तर ते घेतीलच, नाहीतर मग ते वेगळा बनवतील. तर आपण घेऊया थोडंसं. संध्याकाळच्या टायमाला चहा चपाती खाल्ली ना, तर कसं पोटामध्ये जरा रिलॅक्स राहतं, म्हणजे जरा असं खाल्ल्यासारखं काहीतरी वाटतं ना. दुपारी जेवून आणि संध्याकाळी काय माहीत, आमच्या घरामधली सगळ्यांची एक हे झालेलं आहे, म्हणजे पोटात भरलेलं पाहिजे. खाली झालं ना तर फटाक्षरी म्हणजे असं भूक लागते आहे ना. हां लवकरच हां, म्हणून ते पोटामध्ये पाहिजे. तर चला चहा वगैरे पिऊन घेऊया. आपली घरातली ऑलरेडी सगळी कामं झालेली आहेत, फक्त आता वाट बघायची आपल्याला मॅडमची, ते कधी येतील. तर चलो. तर मित्रांनो, चहा वगैरे झालेला आपला छानपैकी, पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की बघू शकता ही धूळ कुठून येते काय माहिती. बघा पूर्ण धूळ अशी. आता हे क्लीन करून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. हे पूर्ण मी साफ करून घेतलेलं होतं. आता बघा वरती पण तुम्हाला दाखवतो, सीडीवरती एकदम असं घाण झालेलं आहे, बघू शकता. तर एक जरा फटका मारावा लागेल याच्यावरती, जरा पुसून घ्यावं लागेल बहुतेक. तर इकडे बघू शकता अशा प्रकारे घाण जमा होते मित्रांनो. चल खाली चल. काय झालं?
भूक लागलं होतं ना लवकर. आज 5ला चहा पिला म्हणते हा. हा, मग त्याच्यामुळं मला प्रॉपर जेवण बनवावं लागतं. डाळ भात भाजी चपाती. आज फक्त भात बनवला होता. तुमचंच ऐकलं, भाताला फोडणी दे. आता रात्रीचा एवढा डाळ काय बनवू नको. मला सांग, रात्रीचा एवढा मोठा भात काय करायचा, फेकून द्यायचा? खाणार. मला डाऊट होता हा पूर्ण नाही, तरी मग मी आज राईस नाही घेऊन गेले. मग नाही काय भात केलं? होता, फक्त तो खराब झालता कारण की ऊन जास्त आहे ना. तर ऊन जास्त असल्यामुळे काय होतं, मी तुम्हाला हिंट दिली होती की तुम्ही खातो भात. पण तरी आम्ही खाल्ला होता. आरो बाकी होता, बाकी काय नाही. बस त्याचा टाइम लिमिट जास्त वेळ नाही राहणार. तो बाकी होता म्हणून ते. मारवडी काय खाल्लं? मग काय थोडासा भात नाही खाल्ला, मग बिस्किट खाऊन बसला तो. मग मी उठल्यानंतर मग भूक चहा. लागली पप्पा. मग चहा बिस्किट, चहा टोस्ट आणले. अच्छा. चहा टोस्ट बटर खाल्ले, हं. लादी वगैरे पुसून घेतली, मशीन लावली, कपडे वाळू घातले आणि फक्त तुमची वाट बघत होतो जे तुम्ही आलात. आणि तुम्हाला जाम गरम झालेला आहे. हो खूप भरपूर. मला थोडं 5 मिनिटं रिलॅक्स बसायचंच मन करते आणखी. हां, झोपायचं मन नाही करत. झोपायचं पण तुम्ही परमिशन दिली तर झोपायचं बस. तर बघू शकता मित्रांनो, जाम दमतात. संध्याकाळच्या टायमाला घरी येता येता हालत खराब कारण होते. ते जास्त हे आहे ना, रस्त्याने किती गरम आहे ना. आणि आता मला सांग, इथं डिहायड्रेशन होतं ना. इथे जेवढं गरम आहे तर गावी गेल्यानंतर किती गरम असेल? आज पाऊस आला होता गावी दुपारच्याला. मम्मी सांगत होती बरोबर 1:30-2 वाजता मस्त ढगाळ म्हणजे होता. आणखी जोरात पाऊस पडत होता. आणखी- टप 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 म्हणजे टप. आणखी- आणखी गरम होणार. हां, तर बघूया आता गेल्यानंतर तुम्हाला कळेल मित्रांनो. जसे जसे आमचे ब्लॉग येत राहतील तसं कळेल तुम्हाला आम्ही कुठे आहोत आणि किती ऊन आहे. ते गावी गेल्यानंतरच माहीत पडेल. तसं माहीत नाही पडणार कारण की आज मी गेलो होतो गाडीसाठी, पण गाडी काय झालं? नाही. ते आज फ्रायडे होता ना, जुम्मा होता, तर नमाजचा टाईम होता. मग तो नमाज पडायला गेला, मग मी चालला आलो. म्हणजे जाण तो कल देखते. असं झालं. मग ते काय बघितले नाही. आता उद्या बघू. चलेगा. चहा नाही पित का तू? का? मला डॉक्टरांनी चहा प्यायला नाही सांगितलं. आणि रोज पित ते? हा? बोलले सकाळ संध्याकाळ आंब्याचं सीझन आहे, आंबाच खा. अच्छा, असं बोलले डॉक्टर. चहा नका पिऊ आहे ना. म्हणजे तू उद्यापासून आजपासून चहा नाही पिणार, नाही पक्का ना? पक्का हां, उद्याच्या ब्लॉगमध्ये नको दिसू चहा पिताना. नाही. काय काय घेतलं? आंबा आणि पत्ताकोबीची भाजी. काय आवडती भाजी? पत्ताकोबी आहे ना. सगळ्यात जास्त आवडते आहे ना तुला बघा, पत्ताकोबी? लहानपणापासूनच पत्ताकोबी आवडते मी आहे. कधीच कुठल्या गोष्टीला नाव नाही ठेवत, समजलं? जे हे आहे आपल्या समोर. कशी होती आरो पत्ताकोबी? आवडली तुला? एक नंबर भाजी बनवली होती आज मम्मीने पत्ताकोबी. एवढं एक नंबर. त्याला आवडली पत्ताकोबी तू आता आजची. तुला मम्मीने एवढी भारी पत्ताकोबीची भाजी बनवली ना, आज विचारू नका. दुनियाचं सोडा, तुम्हाला आवडली? अरे बापरे, 2-2 वेळा खाल्ली मी पत्ताकोबी. तर बघू शकता मस्त गॅस मी पेटवलेला आहे. पहिले चिकन घेतलंय मी 1 किलो, मस्त पैकी धुवून घेतलंय छान आज असं. काय खरं नाही मित्रांनो, आज स्पेशल आहे. हा, मस्त चिकनचा बेत आहे आज. आणि त्याच्यासाठी थोडं मी 2 कांदे चॉप करून घेतलेले आणि 2 टोमॅटो चॉप करून घेतले. पहिले मी याला बॉईल करणार आहे चिकनला आणि एक साईडला मसाला रेडी करणार आहे. आणि आज काय स्पेशल नाही, एक तांदळाच्या भाकरी आणणार आहे आम्ही. अच्छा, तांदळाच्या भाकरी बनवणार आहेस का? नो 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 नो. तांदळाच्या भाकरी आणायच्यात आपल्याला. अच्छा, तर हे तापलं एका पॅनमध्ये ऑलरेडी थोडं पाणी आहे. ही कढई थोडी जाड असल्यामुळे लवकर तापत नाही. खूप छान असं पॅन आहे. आणि माझे हस्बंड मला दर दिवाळीला छान छान एक असे मोठे मोठे पॅन मला गिफ्ट करतात, ते स्पेशली माझ्यासाठी. तर यावेळेस बघा इथे कढई ही पॅकमध्ये आहे आणि ती लिटरली एवढी छान कढई आहे. त्यामध्ये मी यावेळेस बेसन लाडू बनवले होते. नवीन आलेली आहे ती, नाही का, ती अशी जाळी टाईप वाटतं कोटिंगच्या पॅनला, तशी ती कढई आहे आणि खूप छान आहे. त्याचं झाकण वगैरे पण काही खराब होणार नाही, एकदम परफेक्ट. आणि ही पहिले म्हटलं ही वापरूया आणि मग ती कधीतरी इमर्जन्सीला काढूया. तेल टाकून घेतलं मित्रांनो.
आता डायरेक्ट भाजी होणार आहे का काय नाही होणार नाही आहे? नाही नाही नाही, याला बॉईल करणार आणि अच्छा, मग boil मस्त करून चिकन फोडणी देणार. ग्रेव्ही बनवणार. आज ग्रेव्ही खायची इच्छा आहे. बस झाला एवढाच कांदा. मस्त आज मस्त चिकन बनवणार आहे, असं एकदम एकदम लसलशीत एकदम चिकन असं मसाला. चिकन मसाला. थोडं ग्रेव्ही असेल आणि मला आता ग्रेव्ही खायची इच्छा आहे. सुक्का नाही बनवणार मी. पूर्ण 1 किलो बनवते. जेवढं राहिलं तेवढं राहिलं. काय तुमची प्लॅनिंग असेल उद्या लवकर जायची, ते उद्या माहित पडेल. म्हणून मी उद्यासाठी काय उरलं थोडं भाजी आणि पालक वगैरे बनवणार आहे, पालकची डाळ भाजी. तर म्हणून मी सगळं बनवायला घेतलं. आता बघू शकता ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे. हळद मिक्स केली आहे. 1 किलोच्या क्वांटिटीसाठी तुम्हाला जसं चवीप्रमाणे लागतं तेवढं मीठ टाका. मी एवढं ॲड करते. आणि नंतर मग परत भाजीला जेव्हा फायनल फोडणी बसते तेव्हा पण एक वेळा ॲड करते मी. बघ आता कलर चेंज. जे आपण अळणी खातो ना, मटणची अळणी भात, जेव्हा मुलं लहान होते तेव्हा त्यांना असं काढून द्यायचं. ते पण छान लागतं, भन्नाट लागतं चवीला. होऊ शकतं लहानपणी लहानपणी जे आपण उकळ, मटणाची उकळ म्हणतात त्याला. हा, जे फिक्का रस्सा आहे ना, हा, ते खूप छान लागतंय. त्याच्या असंच बनवायचा असतो तो. थोडं मी याच्यामध्ये ना हे पण टाकणार आहे. हा डब्बा आहे थोडंसं आलं लसूणचं थोडं पेस्ट आहे, ते पण मी बनवणार आहे दुसरं वेगळं. पण हे शिजताना टाकलं ना आणखी छान लागतं. आज मित्रांनो लवकरच घेतले स्वयंपाक बनवण्यासाठी, कारण की प्लॅन आहे मॅडमचा बाहेर जाण्याचा. भाजी बनवून मला बाहेर जायचं आहे थोडंसं. मला उद्याच्यासाठी मला काहीतरी घ्यायचं आहे. मग ते म्हणून मी थोडं पटापट आवरत आहे. म्हणून 1 किलो चिकन मी ॲड केले. खूप छान. आणि चिकनवाल्यानं किती पीसला मोठे मोठे कापून दिले. असू द्या, मोठेच मीच बोलले. याला पाणी सुटेल. टोमॅटो बघू शकता मित्रांनो इकडे टाकलेलं आहे आता. हां, आता लगेच हे बॉईल होईपर्यंत इकडे मसाला बनवून घेऊया. आणि मसाला बनवल्याच्या नंतर त्याला पाणी ऑटोमॅटिक सुटणार आहे. हो ऑटोमॅटिक सुटणार. थोडं ॲड करावं लागेल, हलकं, जास्त नाही. तोपर्यंत मसाला बनवून घेणार आहे ना हे हां शिजेपर्यंत. हां हां. धुवून घेते कारण माझ्या किचनमध्ये छोटे छोटे अटॅक असतात. ह्याला मी आता 10 मिनिटासाठी सोडून देते आणि इकडे मी लगेच मसाल्यासाठी तयारी करते. मी आता मस्तपैकी मसाला ॲड केलेला आहे. पिसून टाकलेला हा, मसाला यामध्ये घेतला आहे. हे थोडं ग्रीन का दिसत आहे माहिती आहे. यामध्ये घेतला थोडासा पुदिना, कांदा भाजून घेतला, खोबरं भाजून घेतलं आणि थोडासा खडा मसाला आणि अद्रक लसूण कोथिंबीर. बस. आता डायरेक्ट भाजी बनणार आहे मित्रांनो. आज आमच्या घरात ना जास्तच लवकर स्वयंपाक होतोय है ना. एक्साइटमेंट है भाई चिकन खाने की. अच्छा थोडं लेट झालंय ना, या आठवड्यात लेट झालं. खूप लेट झालं या आठवड्यात. खूप लेट झालं, डायरेक्ट 11. हा, ते एका चतुर्थी येत गेल्या म्हणून जरा लेटच झालं. होऊ शकता एकदम हिरवगार झालेला आहे. आणि इकडे पडला आता एव्हरेजचा मसाला, चिकन मसाला. चिकन मसाला आणि हा घरातला लाल मसाला आहे ना. घरातला काळा मसाला भन्नाट आहे. आपण मस्त असं झणझणीत त्याला कसं छानपैकी आता कलर येईपर्यंत, म्हणजे तेल सुटेपर्यंत परतो या. ते मस्त ॲड होतं ॲटोमॅटिकली. आज माझा पोट्टे मसाला संपलाय, पण हे बोलले विदाऊट पोट्टे मसाला केला तरी चालेल. बघूया आज त्याच्या विना कशी टेस्ट येते, कारण ये सबका ब्रँड है. एव्हरेस्ट इज अ ब्रँड. तर बघूया कसं बनतो. छानपैकी अशी भाजी झालेली आहे आपली झणझणीत. पाणी नको टाकू, बाद झाला. अरे
परफेक्ट है, बस बस बस, कुछ एक बूंद भी नहीं बढ़ाना इसके अंदर. चलेगा. बघू शकता असे छान प्रकारे चिकन झालेलं आहे आता आपलं. त्याला आता याच्या आणखीच हे सुटेल 2 मिनिटाच्या नंतर. आणि इकडे बघू शकता मॅडम आज ही भाजी खाणार आहे पत्ता गोबीची. आणि आपण आज चिकन वरती करूया. आणि आज आरव एकदम खुश आहे का नाही रे? यू आर हॅपी? आर यू मी हॅपी? तिकडे गेलो ना तो उसके पास जाएगा और देखेगा वो है क्या, वो रहेगा तो ले लेगा बस. खुश. तर बघू शकता मित्रांनो भाकरीचा प्रोग्राम सुरू झालेला आहे आमच्या घरामध्ये आता. कारण की तांदळाच्या भाकरी कोणाची खायची इच्छा नाही आहे म्हणून मॅडमला थोडंसं राबावं लागलं आहे का नाही. भाकरीची इच्छा नाही कोणाची खायची घरामध्ये म्हणून मॅडम इकडे छानपैकी बघा अशा ज्वारीच्या भाकरी टाकतायत. आणि इकडे आमचे बघा साहेब स्किन केअर करतायत. कल शादी आहे तर आज स्किन केअर करून घेतोय. आणि इकडे मॅडमने पण छानपैकी भाकर टाकलेली आहे मित्रांनो. तर आज भाकरीवरती आहे हल्ला आहे का नाही. तर बघू शकता मित्रांनो आज बनलाय झणझणीत काळं मटण. काळं चिकन आहे ना, मटण नाही, सॉरी. अरे वा. आणि इकडे बघू शकता आरव आज खूप खुश आहे. कारण की रोज 2-3 दिवस त्यांनी लय त्रास काढलेला आहे खाण्याच्या बाबतीत. आज कसं जरा त्याला छान भेटलेलं आहे. त्याच्या मनासारखं जेवण आहे, त्याच्या आवडीचं जेवण आहे आज. आणि इकडे चपात्या बनवल्यात मॅडमने आज आपल्यासाठी. आणि इकडे जय पण बसलाय आमच्या सोबत. आणि आमच्या मॅडम इकडे बसल्यात आमच्या लक्ष्मी मॅडम. थोडा विचमी कसं झालं आरव चिकन? कसं झालं पण टेस्ट कशी आहे? खूप छान. ज्युसी नाही आहे का? एक आंबा घेतात. ज्युसी झालं का मटन? चिकन सॉरी, आंबा नाही, आंबा तूच खा, आंबा नको आहे मला. आणि बघू शकता मित्रांनो इकडे आपल्याला भेटलेला आहे लेग पीस. आज मॅडमने आपल्याला एकदम लेग पीस दिलेला आहे. आणि चपात्या दिल्यात. आणि टेस्ट करूया चल. आणि झाडू मारून घे, लादी पुसून घे. टेम लगेगा. अरे मग कादी कशी टाकणार लवकर? टेम लगेगा. टेम. क्या लगेगा? टेम. टाइम लगेगा तो सोने को भी टाइम लगेगा फिर. टेम लगेगा. कुठं कॉकरोच? एक लिहिलं बघू शकता मित्रांनो घरामध्ये ना छोटे छोटे कॉकरोच झालेत आमच्या. ते पण एकदम छोट्या दिसणार. आणि ते पण रात्रीच निघतात, दिवसा नाही. तर घे झाडू मारून सर्व. बघू शकता तुम्ही. कसं वाटते तुम्हाला युद्ध लढताना? युद्ध मॅडम एकट्याच लढतात आणि जिंकूनही येतात छानपैकी. तर बघू शकता मित्रांनो जेव्हा मुलं लहान होती तर यांना गादी आपण टाकून द्यायचो. आता मुलं मोठी झालीत तर ॲटलिस्ट एक गादी हां. तर इकडे मी आणि त्याची मम्मी असतो. आणि इकडे स्पेशल या बेडवरती आमचे 2च मुलं असतात, जय आरव. हे स्पेशल त्यांच्यासाठी आहे. आणि आम्ही बिचारे गरीब इकडे एका कोपऱ्यामध्ये असतो आमचे. अरे मग गरीबच आहे ना आम्ही या कोपऱ्यामध्ये. हे टाक, हे टाक ना त्याच्यावरती, झटकून घे. हा हा बस 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 हळू. हा टाक आता. तर हमारा लग गया है बिस्तरा. बघू शकता इकडे छानपैकी आपला बिस्तरा लागलेला आहे. आणि उशी तिकडे ठेव. आता हे उघड आरव. आता यांचा लागेल कारण की याच्यामध्ये आपले चादर वगैरे आहेत. कारण की उन्हाळ्याचा टाइम आहे मित्रांनो. पण आम्हाला ना रात्रीच्याला ना चादर अंगावर लागतात. तुम्ही विचार करू शकता. हे एवढे यांना रात्री थंड पाहिजे ना. अरे बापरे. उन्हाळ्यात चादर असे काढून फेकतात लोक. बघा हे बघा किती जाड चादर आहे बघा.
ही त्याला रात्री अंगावरती लागते. कमाल आहे इसका भाई. तरी पण अंदर थंडी असते. या गोष्टीमुळे हे शक्य झालेलं आहे. बघा सगळ्यांची चादर वेगवेगळे आहेत. सगळ्यांना चादर लागतात रात्री, त्याच्याशिवाय कुणीच झोपत नाही आहे का. विदाऊट चादराचा झोपतात, आपण चादर घेऊन सगळे कपडे बिपडे खाऊन झोपतात. हा. बापरे नाकात हौस आलेले. तर छानपैकी इकडे बिस्तारा लागलेला आहे. अशा प्रकारे आपला बिस्तारा टाकून झालेला आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.